सोलापूर जिया न्यूज परिवर्तनाची लाट। श्री छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान अंतर्गत उत्तर तहसील कार्यालयाच्या वतीने छत्रपती रंगमोहन येथे समाधान शिबिराचं आयोजन करण्यात आला होता। या शिबिराचे उद्घाटन आमदार देवेंद्रजी कोटे यांच्या हस्ते झाला। यावेळी उपमहापौर विनायक कोंड्याल, भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, उपविभागीय अधिकारी सदाशिव पडुगणे, नेवाशी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील, तहसीलदार निलेश पाटील, शिल्पा टोकडे, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी सोलापुरातील B2साठी पहिल्याच दिवशी 142 जणांनी आपला अर्ज नेल्याचेही यावेळी सांगितले। या शिबिरात आमदार कोटे यांनी 1.5% महसूल भरून नियमित करण्यात येणार आहे। तसेच संजय गांधी निराधार योजनेसाठी वयाच्या दाखल्यासाठी यापुढे सिव्हिल सर्जनचा दाखला ग्राह्य धरण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले। यह कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नायब तहसीलदार विठ्ठल जाधव, नामदेव गायकवाड, आशिष जाधव, सर्कल संतोष कांबळे, घोगे पाटील, तलाठी मिलिंद पाटील, करवीर अशोक राठोड, कांबळे आदींनी परिश्रम घेतले। या शिबिरात मोठ्या प्रमाणात नागरिक व लाभार्थी उपस्थित होते। तहसील तालुक्याचं शहर मध्य विधानसभेचं शिबिर आज गुरुपौर्णिमेच्या दिनी या ठिकाणी संपन्न होतंय। या कार्यक्रमाला उपस्थित सोलापूर शहराचे प्रथम नागरिक महापौर विनायकदादा कोंड्याल साहेब आमूलाग्र बदल त्या ठिकाणी आणून त्यासाठी वाटेल ते कायद्यात बदल करून घेण्याचा निर्णय त्या ठिकाणी त्यांनी करून आपल्या लोकांना, आपल्या नागरिकांना, आपल्या मतदारांना अगदी सोप्या पद्धतीने एक खिडकी एक पद्धतीने लाभ मिळावा यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत। आज त्याच अनुषंगाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजस्व अभियान अंतर्गत ह्या समाधान शिबिर या ठिकाणी होतोय। या शिबिराच्या नावाचं समाधान आहे ते हेतू मुख्यमंत्री साहेबांचा प्रामाणिक आहे की जनतेच्या कामाचा समाधान झाला पाहिजे हे संजय निराधार केलेला आहे। निलेश पाटील साहेबांनी मला अधिवेशनाच्या काळात सांगितलं की साहेब शासनाचा हा जी आपल्याला लोकांना लाभ देण्यासाठी अडचणीचा ठरतोय। मॅडम मी त्यावेळी जिरवत साहेबांना भेटून सांगितलं की साहेब हे लोक अशिक्षित असतात किंवा त्यावेळी शाळेचा प्रमाण कमी होता किंवा घरात प्रसूती व्हायच्या, साहेब सुद्धा अधिवेशन भागात असल्यामुळे तुमच्या समाजाचा सुद्धा हा प्रश्न आहे। तर आपण या दोन दाखल्यांच्या व्यतिरिक्त आणखीन एक तिसरा वैद्यकीय अधिकाऱ्यांचं प्रमाणपत्र जर आपण या ठिकाणी गृहीत धरलं तर खऱ्या अर्थाने या सगळ्या संजय गांधी लाभ आपण या लोकांना मिळवून देऊ शकतो। आणि मंत्री साहेबांनी मला आश्वासित केलंय की यासाठी सकारात्मक निर्णय लवकरच हे महाराष्ट्र सरकार घेईल आणि सगळ्या लोकांना त्या 2 दाखल्यांच्या व्यतिरिक्त वैद्यकीय दाखल्यांवरती सुद्धा त्या ठिकाणी काम करायला मिळणार आहे।